पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की 300वीं जयंती के उपलक्ष्य में ठाणे में ऐतिहासिक और सांस्कृतिक महत्व का एक विशेष आयोजन किया गया। ठाणे के प्रतिष्ठित मासुंदा तालाब परिसर में धनगर प्रतिष्ठान एवं धनगर प्रतिष्ठान महिला मंडल द्वारा आयोजित इस कार्यक्रम में पुण्यश्लोक अहिल्यादेवी की प्रतिमा पर नर्मदा तीर्थ जल से अभिषेक किया गया। नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे। आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे, सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेले आहेत। आणि आज ठाण्यामध्ये धनगर प्रतिष्ठानतर्फे ही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये अनेकांचे व्याख्यान होणार आहेत। त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडी येथे प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल, वाहिन्यांच्या मधून असेल, तर सगळीकडे लेखमाला असतील, पुष्पमाला असतील, अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले 300 वर्ष इतिहास साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलेलं आहे, देशभर काम केलेलं आहे, की ज्यामध्ये नुसतं पुण्याचंच काम नाही तर समाज सुधारण्याचं केलं आहे। पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवींचं होतं, किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं, तर ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, महेश्वरची साडी आपल्याला माहीत होते, ते त्याचं मॉडेल आहे। अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीत साजरा केला जाते। सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो।